तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आदित्य उगले आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओचा विषय आपला काहीतरी वेगळा असणार आहे। हा एक इंटरव्ह्यू सारखा पॉडकास्ट सारखा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं माहितीच असेल की सध्या मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी एक रोड सुरू झाला आहे, मिसिंग रोड। त्या रोड बाबतीत भरपूर चर्चा ऐकली येते, कारण की जेव्हापासून त्याचं उद्घाटन झालंय तेव्हापासून बऱ्याचशा लोकांची अशी मागणी ऐकायला येते की त्या रोडला शिंगरोबा धनगराचं नाव द्यायला पाहिजे। तर ही मागणी नेमकं काय का एवढी केली जाते एवढ्या प्रमाणात, आणि हे शिंगरोबा धनगर नेमकं कोण होते, त्यांची काय कथा आहे, त्यांचं काय नेमकं या म्हणजे का बरं लोकांना वाटतं की या रोडला त्यांचं नाव दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला इतिहास संशोधक रामबो लांडे आहेत, ते आपल्याला या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे शिंगरोबा धनगराबद्दल माहिती देतील सगळ्या गोष्टी। रामबो नमस्कार। 1850 ला इंग्रजांनी पुण्यावरून मुंबईला जाण्यासाठी रस्त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। बोर घाटातील खंडाळ्यामध्ये म्हणजे खंडाळा आणि बोर घाट, खंडाळा घाट या घाटामध्ये इंग्रजांचं एक पथक 1850 ला त्यांचे अभियंते आणि ते रस्ता शोधण्याचं काम करीत होते। खूप दिवस ते एकाच जागेवर यायचे आणि तिथून परत जायचे। ते सगळं दृश्य तिथं बाजूला असणारा जो मेंढपाळ होता त्याचं नाव शिंगरोबा, त्यानं खूप दिवस त्यांना नोटीस केलं की हा गोरा साहेब आणि आपली माणसं येत आहेत, काहीतरी चर्चा करतायत आणि ते परत जात आहेत। मग तो खूप दिवस झाल्यानंतर तो त्या यांच्याकडे येतो, गोऱ्या साहेबाकडे येतो तो, आणि त्या गोऱ्या साहेबाकडे आल्यानंतर त्यांना तो विचारतो की तुम्ही इथं कशाचा शोध घेताय म्हणून। तो गोरा साहेब म्हणतो की तू कोण, तुला काय नॉलेज असतं, त्या पाहणी त्याचं जे एकूण राहणीमान असतं, तो डोंगरदऱ्यामध्ये आपली जित्राब घेऊन मेंढर घेऊन तो त्याचा उदरनिर्वाह असतो, तो तिथेच राहत असतो। तो त्या तरुणाकडे बघून तो म्हणतो की आम्हाला एक रस्ता करायचा, रेल्वे न्यायची, इथून आम्हाला रस्ता पाहिजे। तो असा आनंदी होऊन म्हणतो एवढंच काम आहे का, बस तुम्हाला रस्ता पाहिजे ना, मी सांगतो। आणि मग ते आपसामध्ये बोलू लागतात की ते त्याच्यावर आधी ते संशय घेतात की हा काय रस्ता दाखवणार। तो इंग्रज अधिकारी म्हणतो की हा इथला माणूस आहे, कदाचित याला इथल्या वाटा माहीत असाव्यात, मग तू सांग, तू दाखव आम्हाला रस्ता। अशा पद्धतीनं तो त्यांना त्या ठिकाणी तो आपल्या मेंढराच्या पाठीमागे त्यांना चालायला सांगतो। त्याची जी दररोजची जाय यायची वाट असते तो ती दाखवतो। आणि मग तो ब्रिटिश अधिकारी जो असतो तो त्या मेंढराच्या जिथे ज्या ठिकाणी पाऊल असतात, जिथं खुराच्या निशाणा असतात, त्याच्यावर तो चुना टाकतो आणि ते पदचिन्ह जे असतात त्याच्यावर तो मार्किंग करीत करीत जिथं पुढे मेंढ्या चालतायत त्याच्या पुढे शिंगरोबा चालतोय आणि पाठीमागे हे रस्त्याची मार्किंग करतायत। तर अशा पद्धतीनं त्या इंग्रजांना त्यांचा रस्ता मिळाला आणि तिथून पुढे मग त्या रस्त्याची त्यांचं जे काम होतं सर्वेक्षणाचं ते त्या ठिकाणी संपलं। अच्छा, तर मग अशा प्रकारे तुम्ही आम्हाला एक शिंगरोबांची थोडक्यात माहिती सांगितली, पण त्यानंतर तुम्ही जसं सांगितलं की त्या रोड म्हणजे त्या त्यांनी जो रोड दाखवला शिंगरोबांनी, त्या रोडवरती मग ते रेल्वेचा रोड झाला की नाही, का दुसरीकडे झाला, म्हणजे तिथून पुढची कहाणी काय नेमकं? शिंगरोबांनी जो रस्ता दाखवला तो रस्ता इंग्रजांनी तो निश्चित केला की इथून रेल्वे जाऊ शकते। रेल्वेचं सर्वेक्षण झालं 1852 ला आणि प्रत्यक्षात काम सुरू झालं मार्च 1856 ला। पळसदरी ते खंडाळा ह्या दरम्यान ह्या रेल्वेचं काम सुरू झालं। फॅविवेल नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता, ठेकेदार होता, त्याला हे काम देण्यात आलं होतं। मग ते काम सुरू झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे या कहाणीमध्ये की ज्यावेळेस शिंगरोबांनी त्यांना रस्ता दाखवला तर शिंगरोबाला ब्रिटिश छावणीत नेण्यात आलं आणि त्याला विचारलं की तू आमचं खूप मोठं काम केलं, आम्ही खूप दिवसापासून संकटात होतो, टेन्शन मध्ये होतो, आम्हाला रस्ता सापडत नव्हता, रस्ता तर करायचा होता पण सापडत नव्हता, त्याच्यावर खूप पैसे खर्च होत होते आणि वेळही जात होता, तू आमचं काम खूप सुसह्य केलं, म्हणजे चांगलं काम केलं, तू आम्हाला बक्षीस माग, आम्ही तुला खुश होऊन तुला काहीतरी द्यायचंय। तो शिंगरोबा म्हणला तुम्ही मला काय बक्षीस देणार, मी रानावनात राहणारा माणूस आहे, तुम्ही काय देणार? ते म्हणलं जमीन माग, धान्य माग,
ज्वेलरी माग असं काही, हा हा. काही बी माग. हा. मला मी स्वतः धनाचा आगर आहे. माझं हे जित्रावच हे माझं धन आहे. हा. तू काय देणार मला? तुला द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य दे. तुम्ही हा देश सोडून जा. शिंगरोबा असं वारंवार त्याला म्हणल्यानंतर आधी त्या ब्रिटिशाला हसू आलं की तो काहीतरी असं आपली थट्टा करतोय. परंतु एका आविर्भावामध्ये तो त्याच्यातला जो देशाभिमान जो आहे त्या शिंगरोबा मधला की माझ्या देशावर राज्य करायला आलेली ही गोरी मंडळी जी आहेत यांनी देश सोडून गेलं पाहिजे ते निडरपणे त्यांना म्हणला तो. आणि मग म्हणल्यानंतर काय झालं की त्या ब्रिटिशाला राग आला आणि मग तो राग आल्यानंतर त्यानं रागाच्या भरामध्ये शिंगरोबाला त्या ठिकाणी गोळ्या घातल्या. शिंगरोबा त्या ठिकाणी धारातीर्थी पडला. आजूबाजूला जी मेंढपाळ मंडळी होती त्यांनी त्याचं पार्थिव उचललं. त्याचा तो देह धारातीर्थी झालेला जो देह उचलला आणि त्याच्यावर तिथं अंत्यसंस्कार केले. मग शिंगरोबा जो धारातीर्थी पडला धनगर समाजाची एक पारंपरिक पद्धत आहे की कुठलीही गोष्ट ते इतिहास जो आहे धनगर समाजाचा तो मौखिकपणे ओवीच्या माध्यमातून म्हणजे आपलं दुःख असेल आनंद असेल कुठल्याही गोष्टी असेल तर त्या ओवीबद्ध करून त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याची धनगर समाजामध्ये पद्धत आहे. आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी हा शिंगरोबाच साक्षीदार होता. त्याला तर ठार मारलं आणि त्याच्या आजूबाजूला जी माणसं होती पाहणारी ती अडाणी होती. त्यांनी कुणाला त्या काळात कुणाला सांगितलं असेल नसेल माहित नाही. परंतु हा जो फेव्युअल जो अधिकारी होता ह्याच्या सातत्यानं त्याला त्या निरापराध माणसाची त्या ठिकाणी त्याला ठार केल्यानंतर ज्यानं इंग्रजांना मदत केली ज्यांनी इंग्रजांवर उपकार केले ज्यांनी इंग्रजांचं कष्टमय काम सोपं केलं त्या निरपराध माणसाला मारल्यामुळे त्याच्या मनावर एक मोठा आघात झाला. तो ज्यावेळेस साईटवर जायचा जे शिंगरोबाने जो रस्ता दाखवलेला होता त्या साईटवर ज्यावेळेस जायचा तर त्याच्या समोर तो शिंगरोबा त्याला दिसायचा तो. आणि मग त्यानं ते काम सोडलं. त्यानं त्या फेव्युअलनं काम सोडलं. ब्रिटिशांसमोर सातत्यानं शिंगरोबाला एका निरपराध मेंढपाळाला मारल्यामुळं त्या कामात पुढे खूप अडथळे सुरू झाले. म्हणजे त्यांना कंपनीलाच पश्चाताप झाला की आपण म्हणजे विनाकारण त्या माणसाला मारलं म्हणून. मग आता ह्या काळामध्ये हा 1857च्या लढाईचा काळ. मग त्याच काळात आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या युद्धाला स्वातंत्र्याच्या समराला सुरुवात झाली. त्याच्यामधला एक हा दिवा ही एक ज्योत त्या ठिकाणी म्हणजे त्यानं स्वतःला आपल्या देशासाठी त्या शिंगरोबा धनगरानं त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं. आणि तेही जंगलात दिलं. त्यावेळेस असं काही सोसायटी नव्हती लोक नव्हती. जी काही मेंढपाळ मंडळी होती त्यांनी बाहेर कुठं सांगितलं असेल नसेल त्याचा काहीही पुरावा नाही. मात्र जी ओवी आहे आणि ज्या शिंगरोबाची जी समाधी आहे तर ती मिसिंग रोडवर आहे. आणि आजही त्या मिसिंग रोडला जर आपण गेलो जुना पुणे मुंबई जर रस्ता बघितला तो बोरघाट जर बघितला तर आजही तिथं परंपरा आहे की शिंगरोबाच्या समाधी समोर प्रत्येक गाडी त्या ठिकाणी थांबल्या जाते. बस असो खाजगी गाडी असो ती त्या ठिकाणी थांबते. प्रत्येक माणूस त्या ठिकाणी शिंगरोबाला नमस्कार करतो आणि मग पुढे जातो. अनेक महिला त्या ठिकाणी शिंगरोबाकडे मागणी करतात की माझ्या सौभाग्याचं तू रक्षण कर. कारण तो घाट जो आहे तो रस्ता आहे तो खूप अवघड म्हणजे दरीचा रस्ता आहे. एका बाजूला खोल दरी खूप सारे अपघात व्हायचे. म्हणून शिंगरोबा त्या ठिकाणी एक लोककथाही झाली की शिंगरोबा माझ्या सौभाग्याचं तू रक्षण कर. आजही आपण जर त्या घाटात गेलो तर हजारो लोक त्या ठिकाणी शिंगरोबाचं स्मरण केल्याशिवाय पुढे जात नाही. आजही ती परंपरा आहे. म्हणून हा जो नवीन रस्ता झाला मिसिंग रोड त्या मिसिंग रोडला शिंगरोबाचं नाव देण्याची मागणी ही नुसतं धनगर समाज नाही तर त्या रस्त्याच्या आजूबाजूला जी राहणारी मंडळी त्यांनी सुद्धा ती मागणी जोर लावलेला आहे. त्या मागणीसाठी त्यांनी लावून धरलेली. आणि ह्या मागणीसाठी 1980 पासून आंदोलन सुरू आहेत. म्हणजे जवळपास 45 वर्ष झाले की ह्या शिंगरोबाचं नाव देण्यासाठी त्या रोडला नाव देण्यासाठी आंदोलन वेगवेगळ्या स्तरावर झालेली आहे. तो एका काळामध्ये 1990-92च्या दशकामध्ये तो जो रस्ता आहे तो रस्ताही बंद केला होता. तर अशा पद्धतीने ह्या शिंगरोबाची एक कहाणी. तर रामभाऊ मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तिथं जी त्यांची समाधी आहे शिंगरोबांची तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक गाडी म्हणजे गव्हर्नमेंटची बस असो किंवा मग लोक असो रेल्वे असो ते तिथं थांबतात समाधी समोर तिथं दर्शन घेऊनच समोर जातात.
म्हणजे नेमकं ही जागृतपणा नेमकं तिथं का बरं, म्हणजे लोकांना त्याचे काही अनुभव आले की लोकांना काही म्हणजे तिथलचे काही अनुभव असतील म्हणून लोक तिथं थांबून दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही की असं काही त्याची पाठीमाग काही त्याच्या मागे 2 कारण आहेत. हा. की ती जी जागा आहे ती पठारावरची उंच आहे, जमिनीपासून उंच दरीमध्ये आहे. हा. तिथे एकाच चढावावर गेल्यानंतर रेल्वेचं जे इंजिन आहे ते थांबतं, हा. त्याला थांबा ब्रेक घ्यावा लागतो. हा. आणि दुसरी गोष्ट की तिथं कुठलाही अपघात होऊ नये, दुर्घटना होऊ नये म्हणून तिथं लोक त्या शिंगरोबाला त्या ठिकाणी विनंती करतात की माझं रक्षण कर, मला इथून सुखरूप जाऊ दे. कारण तो रस्ताच अडचणीचा रस्ता होता, तो एकदम घाटाचा रस्ता म्हणल्यावर त्या ठिकाणी एका बाजूला दरी आणि एका बाजूला डोंगर आहे. आणि त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली तर जीव घेणं अपघात व्हायचा तिथं. म्हणून त्या ठिकाणी ज्या सुवासनी आहेत आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी शिंगरोबाला त्या सातत्यानं विनंती करतात. हे जे काम येतं ह्या फेव्हिएलनी काम सोडलं, रेल्वेचं काम तर पूर्ण करायचं होतं ना. आणि मग त्या ठिकाणी काम सोडल्यानंतर सालोमन ट्रेडवेल ह्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम हाती घेतलं. त्यावेळेस कंपनीचा जो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा जो मुख्य अभियंता होता जेम्स बर्कले, हा या सुरुवातीपासून म्हणजे 1850 पासून तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो साक्षीदार आहे त्याचा. तर त्याच्या डोळ्यासमोर ह्या शिंगरोबाला ठार मारलेलं आहे. म्हणजे फेव्हिएल असेल किंवा जेम्स बर्कले असेल, ह्याच्या समोर या ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर शिंगरोबाला त्या ठिकाणी गोळ्या घातलेल्या आहेत. मग ह्या ट्रेडवेलनी सुद्धा 1859 ला काम सुरू केलं पुन्हा, म्हणजे 1859 ला त्यानं काम सुरू केलं. परंतु त्याच काळामध्ये कॉलराची साथ सुरू झाली. कॉलरा जो संसर्गजन्य जो रोग आहे तो त्या ठिकाणी पसरला आणि त्याच्यामध्ये 30 नोव्हेंबर 1859 ला त्या ट्रेडवेलचं सुद्धा त्या ठिकाणी निधन झालं. आणि मग पुढे ट्रेडवेलचा जो मित्र होता क्लाउजर, जॉर्ज लुईस क्लॉजर, ह्यानं हे काम सुरू ठेवलं. त्यावेळेस कामावर होते 25,000 कामगार त्यावेळेस त्या ठिकाणी स्पॉटवर काम करायचे. आणि 1861 ला म्हणजे 2च वर्षात ते 42,000वर त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली. म्हणजे किती मोठं काम असेल त्या ठिकाणी, 42,000 लोक एका ठिकाणी बोगदा खाण्याचं काम करतात. काम किती मोठं असेल, किती मोठं स्वरूप असेल ते आपल्याला त्याचा अंदाज येईल. डोंगरातील खंदक फोडून त्या ठिकाणी जो बोगदा खणायचा होता त्याच्यासाठी 18,700 कामगार सातत्यानं काम करायचे. आणि ह्या 18,700 कामगारांवर 77 ब्रिटिश अभियंते, ब्रिटिश तंत्रज्ञ, टेक्निशियन त्या ठिकाणी देखरेख काम करायचे ते. आणि मग ह्या अँडरसन आणि क्लाउजर ह्या दोघांनी ते बोगदे करण्याचं काम त्यांनी पूर्ण केलं. 1861 ला रूळ टाकायला सुरुवात झाली, म्हणजे रूळ अंथरण्यास त्या ठिकाणी सुरुवात झाली. 14 मार्च 1863 ला त्या मार्गावरून रेल्वेचं पहिलं इंजिन धावलं. याचं औपचारिक जे उद्घाटन आहे तर ते 30 एप्रिल 1863 ला त्या ठिकाणी मुंबईच्या गव्हर्नरच्या हस्ते झालं. मे 1863 ला या मार्गावरून मालगाड्या धावू लागल्या. मंकी हिल पासून ते खंडाळ्यापर्यंतची जी मंकी हिल नावाचा एक स्पॉट आहे तिथे, तर तो खंडाळ्यापर्यंतचा जो चढण होती ती फार अवघड होती. आणि त्याच ठिकाणी देशातला पहिला रेल्वेचा अपघात सुद्धा याच ठिकाणी झाला. ती तारीख होती 26 जून 1865 ला हा पहिला रेल्वेचा अपघात झाला खंडाळ्या घाटामध्ये. आणि मग तो अपघात असा झाला की खंडाळ्यावरून जी निघालेली गाडी होती ती पाठीमागे आली, रिव्हर्स आली आणि ती स्टेशनवर आदळली. तिचा जो डब्बा आहे तो स्टेशनवर आदळला, म्हणजे पलीकडच्या टेकडीवर आदळून ती स्टेशनवर पडली ती. तर त्याच्यामध्ये डब्यामधले जे 18 प्रवासी होते ते सर्व भारतीय होते, म्हणजे ते परिसरातले होते. ते ठार झाले. 18 लोक त्या पहिल्या अपघातात 26 जून 1865 ला त्या अपघातामध्ये ते ठार झाले. आणि मग पुढच्या काळामध्ये रेल्वेचे 25 आणि 26 नंबरचे बोगदे त्या ठिकाणी सुरू झाले. जी वाफेवरची जी रेल्वेचं इंजिन आहे ती पुन्हा कोळशावर धावू लागलं, म्हणजे पुढे त्या रेल्वे मार्गाचा विस्तार झाला.
याच बोरघाटातून पूर्वी बैलगाडीतून घोडागाडीतून पालखीनं वाहतूक होत होती. मग कॅप्टन ह्यूगच्या देखरेखीखाली पक्क्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि हा रस्ता पुढं सर्वांना म्हणजे सार्वजनिकरित्या म्हणजे पहिल्यानं केवळ राजेशाही व्यवस्थेसाठीच तो होता, त्यानंतर तो सर्वांसाठी खुला झाला. तर मग या रेल्वेचं जे काय म्हणजे ही काय जी रेल्वे आहे ग्रेट इंडियन पेनिसुला रेल्वे कंपनीनं वाहतुकीसाठी जी गाडी सुरू केली तर त्याच्यातल्या अनेक अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी निधन झालं होतं. आणि मग त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ज्या काही स्त्रिया होत्या ज्यांचे पती त्या ठिकाणी काम करायचे त्या स्त्रिया सुद्धा शिंगरोबाच्या दर्शनाला जायच्या. अच्छा. कारण त्यावेळेस त्या मार्गावर शिंगरोबाची जी कहाणी आहे, शिंगरोबाची जी लोककथा आहे, शिंगरोबाचा जो दृष्टांत आहे किंवा एका निरपराध माणसाला मारलं मग ते अनेकांना तो दिसायचा. त्यावेळेस शिंगरोबाची फार भीती होती. ब्रिटिश अधिकारी फार घाबरायचे, त्या महिला सुद्धा घाबरायच्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ज्या महिला आहेत त्या महिला सुद्धा शिंगरोबाच्या समाधी समोर जाऊन प्रार्थना करत असतात. त्यांना एक अनामिक भीती सतावित होती की ज्या त्यांचे जे पती आहेत ते जे त्या बोगद्याच्या कामावर असायचे तर त्या ठिकाणी अपघात व्हायचा, छोटा किरकोळ अपघात व्हायचा पण एखादा माणूस मरून जायचा. मग त्या मरणाचं कारणच ब्रिटिश अधिकाऱ्यांना सापडत नव्हतं की माणसं का मारतायत, की तो आत्ता जिवंत होता नाही काही क्षणामध्ये त्याचं त्या ठिकाणी निधन झालं. तो शापित रस्ता आहे बाबा की बाबा ज्याला बक्षीस द्यायचं तर त्याचा जीवच घेतला, त्याला मृत्यू दिला, त्याचाच बळी दिला कारण नसताना. मग त्या लोकांच्या मनावर ते एवढं खोलवर रुजलं की जोपर्यंत शिंगरोबाला शरण जात नाही तोपर्यंत तो रक्षण करीत नाही. आता तो काळच आता आपण 21व्या शतकात जगतोय, तो 18-19 शतक होतं म्हणजे 200 वर्षाचा काळ तो आता लोटलेला आहे तो. आणि मग ह्या काळामध्ये त्या ब्रिटिश महिला तिथं प्रेयर करायच्या, तिथं आपल्या पतींना सुद्धा सांगायचे की बाबा तुम्ही त्या शिंगरोबाच्या समोरून जाताना किमान एक नमस्कार करा म्हणून. आणि मग तिथून भीतीपोटी नाही परंतु आदरापोटी त्या शिंगरोबाला त्या ठिकाणी हात जोडण्याची पद्धत आहे. आज खूप सारी मंडळी ज्या ठिकाणी जातात, आता जुन्या रस्त्यावरून बरेच लोक जात नाही परंतु ज्यांचा नित्य रस्ता आहे ज्या ठिकाणी ती शिंगरोबाची समाधी आहे तर त्या ठिकाणी आजही शिंगरोबाला त्या ठिकाणी नमस्कार केला जातो. रस्त्यातून गाडीतून अनेक लोक त्या शिंगरोबाच्या मंदिराकडे पैसे फेकतात त्या ठिकाणी. म्हणजे नाण्यांची रास लागते तिथे, कधी कधी इतके पैसे जमा होतात आणि तिथं कोणताही पुजारी नाही काही नाही. ते डोंगरामध्ये तिथे एक जिल्हा परिषदेच्या वतीनं तिथे एक दिवाबत्ती करून ठेवलेली तिथं कोणीतरी सेवा करतं, मग त्या ठिकाणी ते पैसे टाकतात. अशा पद्धतीनं त्या शिंगरोबाची जी माहिती आहे ती मौखिक पद्धतीनं आणि केम्ब्रिज विद्यापीठाच्या डॉक्युमेंटमध्ये कदाचित या शिंगरोबाचा उल्लेख असायला पाहिजे. शिंगरोबाची समाधी आहे, शिंगरोबावर एक गीत आहे, ओवी आहे ज्याला आपण गीत म्हणतो ती ओवी आहे. त्या शिंगरोबाचं जे बलिदान आहे ती जी घटना घडली होती की ते ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी रस्ता शोधायला गेले, ह्यानं विचारलं, शिंगरोबानं विचारलं की मी तुमची काय मदत करू शकतो आणि मग हा खरंच आपल्याला रस्ता शोधून देऊ शकतो का असाही एक विचार आला. आणि ब्रिटिश अधिकारी म्हणला की चला ठीक आहे, आता तुम्ही तुमचं सगळं नॉलेज जिथं संपलं तिथं या एका मेंढपाळा धनगराचं नॉलेज त्याचं ज्ञान सुरू होतं. इतके प्रयत्न केले, अजून एक प्रयत्न करून पाहू, मिळालं यश तर ठीक आहे. त्यानं आपलं ते मेंढ्या घेऊन गेला, मेंढ्याच्या मागे त्यांना चालायला सांगितलं, मग ते चुना टाकी दिले ते रस्ता, ही सगळी तुम्हाला स्टोरी सांगितली आहे. तर ह्या सगळ्या लोककथेचं जे आहे ते मानवी मनावर एक मोठा अधिष्ठान निर्माण झालेले आणि तेव्हापासून हा शिंगरोबा लोकांच्या मनामध्ये एक आस्थेवाईकपणे घर करून बसलेला आहे. त्या आस्थेनं या शिंगरोबाला जिवंत ठेवलेलं आहे. शिंगरोबाचं कोणाला नाव माहित नाही, शिंगरोबाचं गाव कोणतं आहे ते कोणाला माहित नाही, परंतु त्या शिंगरोबाची त्या ठिकाणी समाधी आहे. अनेक जे ब्रिटिश अधिकारी ज्यांनी रेल्वेसाठी काम केलं, भारतीय रेल्वेसाठी काम ज्यांनी केलं, मुंबईला जे संग्रहालय आहे रेल्वेचं, तर त्यांचे जे पूर्वज आल्यानंतर आठवणीनं त्या शिंगरोबाच्या घाटात जातात आजही.
आजही शिंगरोबाच्या समाधीसमोर ते नतमस्तक होऊन येतात. तर मग हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. शिंगरोबामुळेच आपण वाचलोय, शिंगरोबामुळेच तो रस्ता झालाय, अशी त्यांची समज आहे. म्हणजे ब्रिटिशांनाही त्या शिंगरोबाची जी निरपराधपणे हत्या झाली ती मान्य नव्हती. परंतु तो ब्रिटिश सत्तेचा काळ होता, प्रभावाचा काळ होता, की एक छोटासा माणूस ज्याच्या हातामध्ये लढण्यासाठी काही नाही, पण तो जो निडरपणे स्वतः समोर येऊन म्हणतो की तुम्हाला जर मला बक्षीस काही द्यायचं असेल तर तुम्ही हा देश सोडून जा, अशा पद्धतीनं त्यानं जे धाडस दाखवलं आणि मग त्या धाडसामुळं ज्या ब्रिटिशांचा अहंकार दुखवला गेला की आमच्या समोर चांगले चांगले लोक उभा राहत नाही, आणि आम्ही अनेक लोकांना शमवलं, त्यांना अंकित केलं, त्यांना शरण आणलं, तू एकटा माणूस आम्हाला काय सांगतोस निघून जा म्हणून त्याला तिथं त्याच्या छातीत गोळ्या घातल्या, निर्दयीपणे मारलं. मग हे सगळं त्या लोकांच्या स्मरणात होतं. आणि जी काम करणारी मंडळी होती की कदाचित ह्या रस्त्यावर जे काय अपघात होत आहेत किंवा जे काही लोक मारतायत तर तो शिंगरोबाचा शापच आहे. आपल्या आजूबाजूला अनेक अशा वास्तू असतात, शापित वास्तू असतात, शापित रोड असतात की ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो. एखादा रस्ता असतो, रस्त्यावर एखादा अपघात पॉइंट असतो की तिथंच अपघात होतात. बरोबर, तिथंच आपल्या लोकांना माहित असतं की हा अपघात पॉइंट आहे, इथं अपघात होतात, आणि त्याच ठिकाणी वारंवार अपघात होतात. तर अशा पद्धतीनं ते ठिकाण होतं. त्याच्यातून जे वाचलेले लोक होते त्यांचे जे वंशज आहेत ते आजही, आपण जरी मानत नसलो, आजही ते त्या ठिकाणी येतात आणि शिंगरोबा समोर डोकं ठेवून ते परत जातात. तर अशा पद्धतीने ह्या शिंगरोबाची महती आहे. शिंगरोबाबद्दल एक आदरभाव आहे. शिंगरोबाने या देशासाठी सगळ्यात मोठं काम केलेले, तो जो एक वाहतुकीचा जो मोठा रस्ता आहे, पुणे मुंबईचा जो जे व्यापाऱ्याचा किंवा आता जो मोठा आपल्याला मोठा जो रस्ता मिळालेला आहे, ती शिंगरोबाची देण आहे. एका दऱ्यामध्ये मेंढ्या राखणाऱ्या माणसाची ती देण आहे. म्हणून त्याच्या बलिदानाचा जर सन्मान करायचा असेल, सन्मान राखायचा असेल, तर त्या रस्त्याला शिंगरोबाचं नाव दिलं पाहिजे, अशी एक जनभावना आहे. त्यामुळे ही मागणी अशी होती, जोर धरीत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला रामभाऊंनी या मिसिंग रोडची आणि शिंगरोबा धनगराची नेमकं काय कनेक्शन आहे, काय नातं आहे, हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलंय. तर तुम्हाला या शिंगरोबा धनगराची जी कहाणी आहे, इतिहास आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की या मिसिंग रोडला शिंगरोबा धनगराचं नाव दिलं पाहिजे, याच्यावरती तुमचं काय मत आहे हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे शिंगरोबा धनगर आहेत म्हणजे अनटोल्ड हिरो आहेत आपल्या देशाचे, यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे. त्यांनाही आपल्या या अनटोल्ड हिरोचं कहाणी म्हणजे त्यांचा इतिहास, त्यांची कथा कळाली पाहिजे की त्यांनी आपल्या देशासाठी काय करून गेले आणि त्यांचं नाव या रोडला का दिलं पाहिजे. आणि आपल्याला या संपूर्ण विषयाची माहिती रामभाऊंनी जी दिली त्यासाठी रामभाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण आपल्या पुढचं याच चॅनलवरती आणखीनही आपल्याला असे काही अनसंग हिरो असतील, अनटोल्ड, ज्यांची स्टोरी लोकांना माहित नाहीये, तर अशी स्टोरी आपण करण्याचा प्रयत्न करू. रामभाऊ सोबती पुढे आणखीन आपण व्हिडिओ करू. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.